नमस्कार मंडळी, न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आज दुसरा दिवस आहे आणि उपसमितीची जी बैठक सकाळी झाली त्यानंतर शिंदे समितीचे सदस्य हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चेसाठी आले। अनेक मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे माध्यमांशी बोललेले आहेत। साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेऊयात। माझ्यासोबत प्रशांत सर देखील आहेत, माझ्यासोबत सिद्धेश सर देखील आहेत। दोघांशी बोलूयात, दोघांकडून जाणून घेऊयात नेमकं मनोज जरांगे पाटील आणि शिंदे समितीमध्ये बोलणं काय झालंय, त्यानंतर पुढचा मार्ग या सगळ्या संदर्भामध्ये आहे काय। सर नमस्कार। सगळ्यात आधी सांगा की शिंदे समितीमध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली आहे, पण चर्चेतून काही तसं जे आहे काही गोष्टी बाहेर यायला हव्या होत्या किंवा आंदोलनासंदर्भात काही तोडगा निघाला हवा होता, तो काहीच तोडगा निघालेला नाही। चर्चा झाली हेच महत्वाचं आहे प्रियांका। चर्चा झाली म्हणजे तोडगा काढण्याच्या वृत्तीला सुरुवात झाली। आपण या विषयाला सकारात्मक पद्धतीने बघूया। मनोज जरांगे पाटील यांना हे मुंबईला आलेत आंदोलनासाठी, ते ठाम होते येण्यावर। पण एक गोष्ट विसरू नये की मुंबई हायकोर्टानं नवी मुंबई खारघरची जागा त्यांना सुचवात केली होती, तरीही राज्य सरकारने त्यांना मुंबईला येण्याची परवानगी दिली। म्हणजे राज्य सरकार सुद्धा सकारात्मक आहे, या विषयाचा तोडगा निघावा। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आणि आज शिंदे समिती चर्चेला पोहोचली। लवकरच प्रशासकीय माध्यमातून कोकण विभागीय आयुक्त सुद्धा या चर्चेत सहभागी होतील। मंत्रिमंडळाच्या उपसमितीची झालेली बैठक, झालेली चर्चा, पुन्हा चर्चेच्या फेऱ्या होतील एवढं निश्चित आहे। पण याचा स्पष्ट अर्थ हाच आहे की चर्चेला सुरुवात झाली म्हणजे तोडगा निघणार। आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सातारा संस्थान म्हणजे औंध संस्थान आणि हैदराबाद गॅझेटियर या दोघांच्याच रेफरन्सेसच्या आधारावर आजचं पूर्णपणे डिस्कशन झालं। मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत। मग ती सगळे मराठ्यांना सरसकट कुणबी करावे, म्हणजे त्यांचं तर ठाम मत आहे। सिद्धेश आपला याआधी बोलणार होतं की मराठवाड्यातले सगळेच मराठे हे कुणबीच आहे। पश्चिम महाराष्ट्रही त्यांनी त्याला जोडलेलं आहे। तर ओव्हरऑल म्हणजे की या सगळ्या विषयामध्ये मराठवाड्याबाबत त्यांची भूमिका ठाम आहे। पश्चिम महाराष्ट्रही त्याला जोडलेला आहे। कारण पश्चिम महाराष्ट्र म्हटलं ना, म्हणजे जसं छत्रपती संभाजीराजे यांनी कालच सांगितलं की माझ्या पणजोबांनी सगळ्यात पहिल्यांदा आरक्षण दिलं, म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांनी। मग आता या सगळ्या भूमिकेमध्ये सगळे छत्रपती सुद्धा येत आहेत। आता या सगळ्या विषयामध्ये बरेच जण असे जे कुंपणावरनं काय नेमकं होतंय हे बघतायत, पण चर्चेला सुरुवात झाली आहे हे आज आपल्याला नक्की म्हणता येईल। अतिशय महत्वाचा मुद्दा की चर्चेला सुरुवात झाली आहे, कारण सरकार वारंवार आपल्याला सांगत होतं की सकारात्मक आहोत आम्ही आरक्षणासंदर्भामध्ये, पण तिथे जाऊन चर्चा करणं हे पहिलं महत्वाचं पाऊल आहे। सिद्धेश सर तुमच्याकडे येते, महत्वाची काय चर्चा झाली, काय महत्वाचे 5 मुद्दे तुम्ही सांगाल। प्रियंका, आपल्याला 2 गोष्टींवरती प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल। एक म्हणजे ज्यावेळी चर्चा सुरू होती त्यावेळी आपण बघितलं की मनोज जरांगे जिथे आंदोलनस्थळी उपोषणाला बसलेले त्या ठिकाणी ते बसलेले होते। शिंदे समिती त्या ठिकाणी आली, त्याच्या आजूबाजूला बघाल तर दुसरं कोणीही नाहीये, म्हणजे पत्रकार नाही, त्या फ्रेममध्ये व्यवस्थित बघाल तर दुसरं कोणी दिसत नाही, पण समोर माईक दिसतात। पण त्या माईकवरनं देखील स्पष्टपणे आपल्याला ऐकू येत नाही की दोघांमध्ये नेमकी चर्चा काय सुरू होती। 41 मिनिटं ही संपूर्ण चर्चा चालली। या चर्चेमध्ये शिंदे समितीचे जे माजी न्यायमूर्ती आहेत जे आले होते त्यांनी काही कागदपत्र त्यांना दाखवली। या चर्चेमध्ये जे आपल्याला हावभाव दिसले मनोज जरांगेंचे, त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला नाराजी दिसते। त्यांची देहबोली स्पष्टपणे असं सांगत होती की तुम्ही आरक्षणाचा विषय तातडीनं निकाली काढा, मी तातडीनं हे उपोषण मागे घेईन, सोडेन, तुम्ही तातडीनं सर्टिफिकेट द्यायला सुरुवात करा। म्हणजे जी त्यांची भूमिका पहिल्यापासून जी होती तीच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली। पण यातली दुसरी बाब फार महत्वाची, जेव्हा ही चर्चा संपली, 41 मिनिटं ही चर्चा चालल्यानंतर जेव्हा ही चर्चा संपली आणि जेव्हा शिंदे समितीमधले जे सदस्य आहेत त्यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं की नेमकं काय चर्चा झाली, तुम्ही काय सांगितलं, त्यावेळी त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया देणं ही टाळलं आणि त्यांनी सूचक शब्दामध्ये हे सांगितलं की तत्वतः त्यांच्या सांगितलेल्या गोष्टींना मान्यता देण्यात आलेली आहे, पण या संदर्भातली पुढची चर्चा मंत्रिमंडळामध्ये होईल आणि त्यानंतर सरकारकडनं याबद्दलचा जो निर्णय आहे तो घेतला जाईल। तोच महत्वाचा मुद्दा आहे सिद्धेश, म्हणजे की आपल्याला माहिती आहे की ही चर्चा आटोपल्यानंतर ज्या आरोपांच्या फैरी मनोज जरांगे पाटील यांनी केल्या, म्हणजे की सरकारला, म्हणजे खरं तर त्यांनी नियंत्रण ठेवायला पाहिजे भाषेवर, पण म्हणजे सरकारला तोंड काळं करावं लागलं किंवा यासाठी म्हणून सरकारने पाऊल टाकलंय चर्चेसाठी, हे सगळ्यात महत्वाचं आहे। एकीकडे आक्रमक होऊ नका म्हणून मनोज जरांगे पाटील आंदोलकांना सांगतायत, दुसरीकडे आपल्या मागणीवर ठाम आहेत, तर तिसरीकडे त्यांनी सुद्धा ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य झाल्यानंतरच त्यांनी जाण्याची भूमिका घेतली आहे। दॅट इज ओके, ती सगळ्यात महत्वाची आहे। पण या सगळ्या प्रयत्नामध्ये की नेमकी चर्चा कुठे, कोणावर, कोणाच्या अधिकारात होते,
एक मुद्दा त्यांचा मनोज जरांगे पाटील यांचा महत्वाचा आहे की त्यांनी सांगितलं की GR काढण्याचा अधिकार शिंदे समितीला नाही. हा कायदे मंडळाचा अपमान केला यांना चर्चेला पाठवून. पण थोडासा आपण दुसऱ्या अँगलने विचार केला तर चर्चेला सुरुवात झाली ही सकारात्मकता. शिंदे समिती जरी त्यांना तो अधिकार नसता तरी ते सरकारचे दूत म्हणून जर का आले असतील तर ते सरकारकडनं तो जी मागणी मान्य होते तो हे होऊ शकतो. या सगळ्या विषयामध्ये मला असं वाटतं की जोपर्यंत अधिकृत चर्चा म्हणजे की आता या सगळ्या विषयामध्ये उपसमितीच्या माध्यमातून मंत्रिमंडळ उपसमिती बैठक झाली, शिंदे समिती आली, हा प्रत्येक क्षणाची अपडेट मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचत आहे. अगदी कॅबिनेट मिटिंगही झालेली आहे. मला असं वाटतं की ज्यावेळेस हे सगळेजण म्हणजे मनोज जरांगे पाटील त्यांच्यासह 5 सदस्यांचं शिष्टमंडळ आणि सरकारकडनं स्वतः मुख्यमंत्री आणखीन सगळे महत्वाचे प्रमुख उपसमितीचे सदस्य बरोबर. हे सगळे ज्यावेळेस एकत्रित बसतील, मला असं वाटतं की हे चित्र मला खूप सकारात्मक वाटतं की येत्या 2 दिवसामध्ये असं होऊ शकतं नक्कीच की हे सगळेच अक्रॉस द टेबल बसले. आणखीन या बैठकीमधनं हा एक योग्य तो निर्णय झालाय. मग तो निर्णय या सगळ्या ओबीसी आरक्षणाचा एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेणारा पाऊल टाकणारा टप्पा असेल. दुसरा म्हणजे की जे आंदोलक या आंदोलनासाठी म्हणून मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांनी हौतात्म्य पत्करलंय किंवा असंही आपण मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार म्हटलंय, तर ती जी मागणी की त्यांना नुकसान भरपाई मिळावी किंवा त्यांच्या कुटुंबियांना मिळावा. मला असं वाटतं की सरकार त्यांना नुकसान भरपाई सुद्धा देऊ शकते आणखी त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीत, कारण आज राज्य परिवहन मंडळामध्ये त्यांनी पाऊल तर पुढे टाकलंच आहे, तेही होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. सुरुवात होणं महत्वाचं होतं, कारण कोंडी जर का फुटलीच नाही तर मग करणार काय. आज कोंडी फुटली, ही सुरुवात झाली. बरं प्रशांत सर, एक महत्वाचा मुद्दा, त्यांनी वेळ मागितलेला आहे वाढवून, पण जरांगे पाटील म्हणाले की 13 महिने तुम्हाला अभ्यासासाठी दिले होते, आता आणखी वेळ का तुम्हाला वाढवून हवाय. आणखी एक महत्वाचं म्हणजे खटले मागे घ्यायला 1 महिन्याचा काळ शिंदे समितीने मागितलेला आहे. मग त्यामध्ये पण जरांगे पाटील म्हणालेले आहेत की तुम्ही चेष्टा करताय का ज्यांनी बलिदान दिलं त्यांची. याच्यामध्ये 3 गोष्टी म्हणजे आता हायकोर्टाने या पूर्ण केसेसच्या बाबतीत जे निरीक्षण नोंदवले ना, त्या निरीक्षणाचा जर का अभ्यास केला तर अतिगंभीर गुन्हे जे आहेत, अतिगंभीर गुन्हे म्हणजे काही ठिकाणी जाळपोळ झालेली आहे, काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आता संदीप क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला झाला होता, जाळपोळ झाली होती, तो सुद्धा याच्यातलाच एक गुन्हा आहे की त्यांच्या कुटुंबियांना भिंतीवरून उडी मारून पळ काढावा लागला होता. तर अशा प्रकारचे अतिगंभीर गुन्हे जे आहेत ते मला नाही वाटत सरकार मागे घेईल, कारण घेऊ शकत नाही, कारण कोर्टामध्ये याला चॅलेंज येऊ शकतं. आणखीन कोर्टाचे आणखीन कायद्याचे स्पष्टपणे निर्देश आहे किंवा BNS मध्ये तरतूद तशी नाहीये, ही फॅक्ट आहे. पण गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे आहेत ते बरेच गुन्हे मागे घेण्यासाठी सरकार सकारात्मक दिसून येत आहे आणि अर्थात ते घेतील, कारण मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवात जी केली आहे, जी सकारात्मकता दिसून येते की मनोज जरांगे पाटील याच्या मागण्यांना प्रतिसाद देण्याचं काम आता सरकारी यंत्रणा आणि सरकार नावाची यंत्रणा या दोघांकडनं होत आहे असं आपल्याला नक्कीच दिसतं. अमित शहा केंद्रीय गृहमंत्री मुंबईत आज त्यांनी स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांसमोर महत्वाची बैठक घेतली आणि त्यांनीही या प्रकरणाचा पूर्णपणे आढावा घेतलाय. योग्य ते दिशानिर्देश त्यांनी सुद्धा दिलेले आहेत, हेही आपल्याला समजतं. एकनाथ शिंदेंनी गेल्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांना जाऊन नवी मुंबईला वाशीला तिथे जाऊन भेटलेही होते, तेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ही सुरुवात झाली आहे. अतिगंभीर गुन्हे जे आहेत, मला वाटतं की अतिगंभीर गुन्हे जे आहेत ते मागे घेतले जाऊ शकणार नाही, कारण त्याला कायद्याचं बंधन आहे. पण गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत सुद्धा सरकार देऊ शकते आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरीही देऊ शकते. मूळ मागणी जी आहे आरक्षण, यावरचा जो तोडगा आहे तो तोडगा अक्रॉस द टेबल बसूनच होईल, याच्यामध्ये काहीही दुमत नाही. शिंदे समिती आले किंवा प्रसार माध्यम आणखीन सगळ्या आंदोलकांच्या समोर व्यासपीठावर बसून याचा तोडगा निघणार नाही. आपल्याला माहिती आहे सिद्धेश की मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणजे आंदोलनाच्या आपण त्यांचे म्हणतो ना की त्यांचे 8 जण अत्यंत जवळचे निकटस्थ हा बघतायत. पांडुरंग तारक सगळी प्रशासकीय बघताय. आशिष राजे गायकवाड, ऍडव्होकेट आशिष राजे गायकवाड मुंबई उच्च न्यायालयातले अत्यंत महत्वाचे वकील आहेत, मोठे वकील आहेत, कायद्याचे गाड्या अभ्यासक जे मनोज जरांगे पाटील यांच्या हायकोर्टात बाजू मांडतात, ते त्यांची बाजू मांडतात. आरक्षण कसं मिळेल, काय मिळेल याच्यावर प्रचंड अभ्यास असलेली मनोज जरांगेंची जी निकटस्थ टीम म्हणता येईल त्याच्यामध्ये आशिष राजा आहेत. तर यांच्यासारखे जे अत्यंत महत्वाचे 4 ते 5 जण घेऊन ज्यावेळेस मनोज जरांगे अक्रॉस द टेबल बसतील, मुख्यमंत्री, उपसमिती, डेप्युटी CM यांच्यासोबत, मला असं वाटतं की त्यावेळेसच याचा खरा तोडगा निघेल, जर तोडगा काढायचा असेल तर, असं मला वाटतं. अर्थात आपल्याला जे वाटतं ते
ते तसंच होऊ शकतं असं बिलकुल नसतं. नाहीये. सिद्धेश सर, मी तुमच्याकडे येते. कालपासून आपण वारंवार न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जे मराठा आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांची कशा पद्धतीने त्यांची जी इथे अवस्था चाललेली आहे आपण त्याचे वारंवार कव्हरेज दाखवतोय. त्यांची झोपण्याची काही सोय नाहीये, खाण्याची काही सोय नाहीये. त्याबद्दल आता बीएमसीने एक अपडेट त्याच्या संदर्भामध्ये आलेलं आहे, काही निर्णय घेतलेले आहेत. पण याच्यातला वे आउट काय सांगता येईल? जसं सरांनी कायद्याची एक बाजू सांगितली की कायद्याने एकदा बसूनच चौकशी करून चर्चा करूनच ते सगळं वे आउट होऊ शकतं. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी सर थेट इशारा दिलेला आहे की आंदोलन सुरूच राहणार आहे. आरक्षणाचा गुलाल जोपर्यंत उधळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. त्याच्यात आणखी एक 5 ते 6 दिवस तुमच्या हातात आहेत. पुढच्या शनिवारी रविवारी कुठलाही मराठा हा घरी बसणार नाही. मग यामध्ये काय वे आउट करता येईल? नाही, मला यामध्ये खरं तर एक गोष्ट महत्वाची वाटते की आता जवळपास 4-4:30 वाजत आलेले असतील. आजच्या दिवसाची मुदत संपत आलेली असेल. उद्याचा दिवस तितकाच महत्वाचा असेल. पण आता उरलेले काही तास आजच्या दिवसाचे म्हणजे आता सध्याची एक महत्वाची अपडेट आलेली आहे. पांडुरंग तारक यांनी आत्ताच आझाद मैदान पोलीस ठाण्याला उद्याच्यासाठी परवानगीसाठी अर्ज सादर केलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं. आणखीन त्याच्यावर तत्वतः मंजुरी सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं झाली आहे ही आपल्याला माहिती समजते. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला उद्या सुद्धा परवानगी निश्चित आहे आणि कायम आहे. बरोबर. तर मग मला हे ऍड करायचं आहे, प्रशांत सरांनी जशी अपडेट सांगितली आता आपल्याला की जर उद्याही हे आंदोलन होणार आहे तर आज आपल्याला माहिती आहे आज शनिवार आहे. आज मोस्ट ऑफ कार्यालय बंद आहेत. उद्या रविवार आहे, उद्या देखील सुट्टीच असणार आहे. जसं आम्ही हा विषय मांडताना सगळ्यात पहिल्यांदा जे म्हणालो होतो की जो फ्लोटिंग क्राऊड आहे मुंबईचा गणेशोत्सवामध्ये असणारा आणि ज्या दिवशी ऑफिस असतं त्या दिवशी असणारा असा जर का विचार केला आणि जर का हे आंदोलन सोमवारपर्यंत लांबलं तर मुंबईमधली परिस्थिती आणि त्याच्यावरती असलेला वाहतुकीवरचा ताण, सगळ्याच वाहतुकीवरचा, रेल्वे वाहतूक असेल, बस वाहतूक असेल, टॅक्सी असेल आणि सगळी असेल. सिद्धेश, अजून एक महत्वाची अपडेट आलेली आहे. मंगळवारी 11 वाजता मुंबई उच्च न्यायालय या विषयावर सुमोटो सुनावणी घेणार आहे. अत्यंत महत्वाची अपडेट आपल्याला म्हणता येईल. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी ही ब्रेकिंग न्यूज तुम्ही लाईव्ह बघताय आत्ता न्यूज 18 लोकमतवर. मुंबई उच्च न्यायालयानं ज्यावेळेस या पूर्ण विषयावर सुनावणी घेतली होती त्यावेळेस सरकारला आणि मनोज जरांगे यांना, प्रतिवादी मनोज जरांगे यांना अशी त्याची नोंद आहे ही नवी मुंबईतल्या खारघर या ठिकाणी आंदोलनासाठी, शांततापूर्ण आंदोलनासाठी हा शब्द वापरून परवानगी दिली होती जागेची की या ठिकाणी करावं हे तुम्ही सूचित केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने सूचित केलं तरीही राज्य सरकारने स्वतःच्या अधिकारात त्यांना मुंबईला येऊ दिलं आणि मुंबईला आंदोलनाची परवानगी दिली. याचा अर्थ असा आहे की मुंबई उच्च न्यायालयाने एखादी गोष्ट सूचित करणं तिला गांभीर्याने घेतलं पाहिजे. पण राज्य सरकारने त्यांना मुंबईला येऊ दिलं याचाच अर्थ असा आहे की राज्य सरकार सुद्धा सकारात्मक नक्कीच आहे. म्हणजे हा विषय कुठेतरी मार्गी लागावा, कुठेतरी याच्यातनं तोडगा निघावा, हा त्यातनं मार्ग आहे. कारण सगळ्यात शेवटी कसं माहितीये का की गणपतीचे दिवस आहे. आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पा किती महत्वाचा आपल्या प्रत्येकासाठी असतो. तुझ्या घरी असतो, माझ्या घरी असतो, आपल्या घरी असतो. प्रत्येकाला आपल्या गणपती बाप्पाच्या या गणेशोत्सवाचा आनंद घ्यायचा असतो. पण काही परिस्थिती अशी झालेली आहे की ज्यामुळे आपल्याला स्वतःला सुद्धा वैयक्तिक गणपती बाप्पाचा म्हणजे गणेशोत्सवाचा आनंद घेता येत नाही. ही तितकीच खरी गोष्ट आहे. ही झाली तुझी माझी गोष्ट. अरे हजारो लाखो लोक जे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत इथे आलेत त्यांच्याकडे सुद्धा नक्कीच तीच परिस्थिती आहे. आणि मला फक्त याच्यामध्ये हे ऍड करायचं होतं की ज्या पद्धतीने वारंवार प्रशांत सर ज्या गोष्टीवरती जोर देतात की सकारात्मक पद्धतीने सुरुवात झालेली आहे तर ही सुरुवात आजचा उरलेला दिवस आणि उद्याचा अख्खा दिवस या उरलेल्या म्हणजे साधारणपणे 30 ते 32 तासांमध्ये मला असं वाटतं की महत्वपूर्ण घडामोडी ज्या आहेत त्या घडू शकतात. कारण सोमवारपर्यंत जर हे आंदोलन लांबलं तर मात्र जे सर्कमस्टान्सेस आहेत त्याची आपण कल्पना कदाचित करू शकणार नाही. त्यामुळे अशी शक्यता कुठेतरी वाटू लागलेली आहे की काही ना काहीतरी चांगली बातमी जी आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने असेल किंवा हे आंदोलन जे आहे ते काय म्हणू शकतो आपण थंड व्हावं, शांत व्हावं या दृष्टीने असेल ते निश्चितपणे सकारात्मक प्रयत्न जे आहेत ते सरकार पातळीवरती देखील आता घडायला सुरुवात झालेली असं म्हणता येईल. प्रियंका, अगदी अगदी. तर प्रशांत सर आणि सिद्धेश सर दोघांनी देखील सविस्तर त्यांच्यामध्ये काय चर्चा झालेली आहे मनोज जरांगे पाटील आणि शिंदे समितीमध्ये ते सांगितलं. यातून एक काय वे आउट निघू शकतो याची कायदेशीर बाजू प्रशांत सरांनी समजून सांगितली. त्याचबरोबर मुंबईकरांसाठी काही त्रास होऊ नये, वाहतुकीचा काही सोमवारी त्रास होऊ नये. महत्वाची गोष्ट तुला सांगतो. गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहे प्रियंका. सिद्धेश, गणपती बाप्पाला तू मी प्रत्येक जण साकडं घालत असतो. पण एक लक्षात ठेवायचं की विघ्न होते है तभी तो आते है विघ्नेश्वर. हा गणपती बाप्पाचा आलेला आहे. गणपती बाप्पाला साकडं घातलंय. साकडं घालणारा माणूस हा मराठा आहे, हा कुणबी आहे, हा महार आहे, हा हिंदू आहे, हा शीख आहे, हा ख्रिश्चन आहे, हे कोणीही बघत नसतो. बाप्पाला सगळी लेकरं समान असतात आणि सगळ्यांना न्याय मिळावा हाच आशीर्वाद बाप्पाचा मिळत असतो. विघ्न होते तभी तो आते है विघ्नेश्वर. हे सगळ्यांची विघ्न दूर करणारा बाप्पा या गणपतीमध्ये नक्कीच सकारात्मक राहील. मनोज जरांगे पाटील
यांच्या सगळ्या मावळ्यांना सुद्धा फायदा होईल, महाराष्ट्रालाही फायदा होईल, सगळे सुखी राहतील एवढीच आपण एक अपेक्षा करणं महत्वाचं आहे, कारण शेवटी प्रयत्न महत्वाचे आहे. निश्चितच सर. तर गणपती बाप्पाकडे आपण देखील प्रार्थना करूया की लवकरात लवकर यावर तोडगा निघावा आणि जे काही मराठा आंदोलक आलेले आहेत ते सुखाने आणि अगदी सुखरूपपणे ते घरी जावेत, बाप्पाकडे त्यांच्या जावेत, घरी जावेत. तर बोला सर, गणपती बाप्पा मोरया. तर या फेसबुक लाईव्ह मध्ये इथेच थांबतो, पण पुढचे जे महत्वाचे अपडेट असतील पुन्हा आम्ही लाईव्ह येऊन ते तुम्हाला सांगणारच आहोत. पण तोपर्यंत पाहत रहा न्यूज 18 लोकमत.